नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARA नंबर 1764. आज आपल्याला शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी दिवसभर भारतीय शेअर बाजारात तेजी टिकून होती. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 229 पॉईंटने वाढून 75,415 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 65 पॉईंटने वाढून 23,719 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE बँक इंडेक्स 1.18% वर आहे. BSE टेलिकॉम इंडेक्स 0.93% वर आहे. BSE हेल्थकेअर इंडेक्स 1.23% खाली आहे. निफ्टी मिड कॅप इंडेक्स 0.14% वर आहे. निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 0.15% खाली आहे. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: ट्रेंड 3.02%, श्रीराम फायनान्स 2.87%, ॲक्सिस बँक 2.56%, ICICI बँक 1.73% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: मॅक्स हेल्थकेअर 6.22%, सन फार्मा 2.47%, ITC 2.06%, ONGC 1.96% अशी घसरण आहे. आज रुपयाच्या दरात 51 पैशाची मजबूती झाली असून मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 95.69 प्रति डॉलर असा होता. शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी आहे. सोमवारी पुन्हा भेटूया. धन्यवाद.